नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न डेली रेकॉर्डेड 30 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आपण. सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय तर कमी टायमामध्ये आपण जास्त प्रश्न सॉल्व करायलो आणि सगळे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. वळूया आपल्या प्रश्नाकडे, जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला. आपली सिरीजच अशी आहे की जी टाइम लय घेणार नाही आणि प्रश्न तर लवकर सॉल्व होणार, म्हणूनच जास्त वेळ घेत नाही. ठीक आहे, वळूया पहिल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पार्टनर पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. श्री पु भागवत, व पु काळे, श्री ना पेंडसे, पु ल देशपांडे. तर मित्रांनो याचा ऑप्शन आहे व पु काळे. म्हणजेच लक्षात घ्या मित्रांनो, जर कधी प्रश्न आला पार्टनर पुस्तकाचे लेखक कोण, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की काळे हे त्याचे लेखक आहेत. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. ठीक आहे, कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. देवाने मला सद्बुद्धी द्यावी हे वाक्य मित्रांनो. देवाने मला सद्बुद्धी द्यावी हे वाक्य, याचं आज्ञार्थी वाक्य करायचंय. देव मला सद्बुद्धी का देत नाही, होणार नाही. देवा मला सद्बुद्धी दे, आणि हेच आज्ञार्थी वाक्य होईल मित्रांनो. ठीक आहे, वचन बदला. इथं वार आहे, बार झालंय. ठीक आहे, वार. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर एच वारा. फक्त हे ऑप्शन दोनदा आले म्हणजेच आपले दोन ऑप्शन येतील, असं होणार नाही. फक्त सांगायलो इथं दुसरं काय पर्याय पाहिजे होता, पण दोन्ही ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, म्हणजेच वारचा अनेक वचन काय होतंय, वारा, आणि तेच आपले ऑप्शन दोन्ही ठिकाणी सेम झाले, म्हणून 2 व 4. एक वचन करा सल्ले. मग मित्रांनो एक सल्ला अनेक सल्ले, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. बहीण भावाला खेळवते म्हणते मित्रांनो. शक्य क्रियापद आहे, सिद्ध क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे, यापैकी नाही. मित्रांनो एवढा बारकाईचा अभ्यास आहे मित्रांनो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, सिद्ध क्रियापद ते होणारच नाही. पण एवढं तर तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, शक्य आणि प्रयोजक हे दोघ जण साधित मध्ये जातात. या दोघांना काय म्हणता येते, साधित क्रियापद. मग साधित क्रियापदापैकी मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. हे आहे प्रयोजक क्रियापद. का, कसं बघू आपण. बहीण भावाला खेळवते. खेळवते क्रियापद, खेळव मूळ धातू, खेळवणारी कोण आहे, बहीण, वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे, आणखी एक धातू याच्यामध्ये खेळ, खेळणारा कोण आहे, भाऊ, वाक्याचा कर्ता आहे. आणि जर वाक्यात 2 कर्ते सापडायला लागले मित्रांनो, क्रियापद प्रयोजक सांगायचं. ऑप्शन नंबर 3. लिंग बदला. बहीण, मग बहीण स्त्रीलिंगी, त्याचं पुल्लिंग होते भाऊ. 2 नंबर. समास ओळखा. अथांग, ज्ञानाचा अथांग सागर. ठीक आहे, आणि मग पर्याय आहेत बहुव्रीही समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, बहुव्रीही समास. सामासिक शब्द ओळखा. मी तुमचा अजन्म ऋणी राहील. ठीक आहे, तर अजन्म ऋणी मी तुमचा. तर मित्रांनो अजन्म हा सामासिक शब्द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे, आ हा उपसर्ग आहे आणि जन्म हा शब्द आहे, आणि दोघं मिळून कोण आहेत मित्रांनो, सामासिक शब्द आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. लिंग बदला. बोकड, संपलायशे, शेळी. 2 नंबर. ठीक आहे, दिलेल्या वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करा म्हणते. दिलेल्या वाक्याचे रूपांतर, वाक्य दिलंय त्याचं विधानार्थी वाक्य करायचे. मग वाक्य, स्तुती केलेली कुणाला आवडत नाही. ठीक आहे, याचं विधानार्थी करा. स्तुती केलेली तुला आवडत नाही. बरं, त्यानंतर स्तुती केलेली प्रत्येकाला आवडत नाही, स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते, स्तुती करायला मला आवडणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. सरळ साधं विधान म्हणजेच काय मित्रांनो, विधानार्थी वाक्य, आणि मग स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते, विषय संपला.
वचन बदला झाड. ठीक आहे, एक झाड अनेक झाडे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. लिंग ओळखा. पुस्तक. एक पुस्तक अनेक, सॉरी लिंग बदलायला सांगते, लिंग ओळखा म्हणते पुस्तक. आणि मग मित्रांनो ते पुस्तक, नामाच्या पूर्वी ते बसलं की नपुसक लिंगी असते, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. समास ओळखा. आमरण. आमरण. मित्रांनो आ हा उपसर्ग आहे आणि मग अव्ययभाव समास आहे. आ प्रति यथा हर दर बेबिन गैर हे उपसर्ग लागले, समासाला काय म्हणायचं? अव्ययभाव समास. विरुद्धार्थी शब्द लिहा. कंजूष. ठीक आहे, तर कृपण, स्वार्थी, लोभी आणि दानशूर. याचं ऑप्शन होतंय मित्रांनो दानशूर. त्यानंतर योग्य समानार्थी शब्द निवडा. योग्य समानार्थी शब्द निवडा. वीज. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, चपला. ठीक आहे. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. तर मित्रांनो जी. ए. कुलकर्णी, व. पु. काळे, सुरेश भट आणि पु. ल. देशपांडे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, सुरेश भट. धग असतेच आसपास हा यांचा कविता संग्रह आहे. धग असतेच आसपास हा यांचा कविता संग्रह आहे. आशा बगे, त्यानंतर कल्पना दुधाळ, अरुण कोलटकर, इरावती कर्वे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, कल्पना दुधाळ. प्रयोग ओळखा. प्रवीण गाणे गातो. गातो क्रियापद, गा मूळ धातू. गाणारा कोण आहे? प्रवीण वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग झाला. काय गातो? गाणे. गाणे कर्म आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे म्हणून मित्रांनो झाला सकर्मक कर्तरी प्रयोग, पण सकर्मकचा काय ऑप्शन नाही म्हणून आपण कर्तरी प्रयोग म्हणूया. समानार्थी शब्द सांगा. अनल. ठीक आहे, तर मित्रांनो मारुत, वनी, पवन, वारा. तर अनलचं समानार्थी होतंय वनी. ऑप्शन नंबर 2. विरुद्धार्थी शब्द सांगा. दुष्ट. ठीक आहे, नीच, सुष्ट, खल, वाईट. ऑप्शन नंबर 2 सुष्ट. ठीक आहे मित्रांनो, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. 100% सकाळी 10ला व्हिडिओ पडणार म्हणजे पडणारच. या व्हिडिओचा फायदा एकच आहे, कमी टायमामध्ये 20 प्रश्न. हेच आपण स्लोगन ठेवलेलं याचं. मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे बी पडणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत आहे. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.